2024 हे वर्ष सरत आलं असून रायगडचे समुद्र किनारे फुल झालेत। मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक रायगडमध्ये दाखल होत असून अलिबाग, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धनसह सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी आहे। येथील व्हेज नॉनव्हेज फूडसह समुद्र किनाऱ्यावर लाटांमध्ये डुंबणं, उंटसवारी, घोडेसवारी, बाईक राईड, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेताना दिसतायत। अमरावतीवरून आलोय आणि खूप दुरून आलेलो आहे। तसं आम्ही विदर्भाचे मूळचे आणि समुद्राची मजा घ्यायला दुरून आलोय। तसं आम्ही सकाळपासून आलोय, सी फूड एन्जॉय करून झालं। तिथे बनाना बोट्स आहेत, ते पण एन्जॉय करून झालेले आहेत आमचे। त्यानंतर स्पीड आता एनसीची बोट आहे आणि कार पण झालेलं एन्जॉय करून। त्यानंतर आतमध्ये सगळ्यांचे सनसेट झाले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आलोय सी फूड एन्जॉय करायला। इथे प्रॉन्स खाऊन झाले, हॉटेल संगम म्हणून फार फेमस आहे, तर ते आम्हाला सांगितलेलं होतं, तर तिथे प्रॉन्स झालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिलिशियस अशी आम्ही सुरमई खाऊन झालेली आहे। मस्त आम्ही मुंबईतून आलो, कालही आलो होतो। माझ्या बाळाचा 1 वर्षाचा वाढदिवस झालेला आहे। आम्ही इथे आधी येतोय, दर शनिवारी जेव्हाही आम्हाला वेळ भेटेल आम्ही इथे येतो। मुंबई आणि पुणे लोकांसाठी तर एकदम छान जवळचा स्पॉट आहे। इथे इतके सारे राईड्स आहेत आणि खायला सी फूड एकदम मस्त आहे, म्हणजे सगळे एन्जॉय करतो आणि बीच एकदम स्वच्छ आहे। अलिबाग समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। रायगड जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारे हे पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आहेत। सध्याची ही दृश्य आहेत, मी अलिबाग समुद्र किनारी आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहता अशीच काहीची परिस्थिती श्रीवर्धन असेल, मुरुड असेल आणि अलिबाग असेल, पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर 31 डिसेंबरच्या आधीच जे आहे ते पर्यटकांची ओढ जी आहे ते कोकणातल्या समुद्र किनारी लागली आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी मोज मजा करताना दिसत आहेत। इथले असणारी घोडेसवार असेल, उंट सवारी असेल, बाईक रायडिंग असेल, त्याचबरोबर पाण्यातले वॉटर स्पोर्ट असतील, यांचा देखील आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत। काही दिवसातच आता 31 ला सुरुवात होईल, मात्र 31 आधीच पर्यटक जे आहेत ते कोकणाच्या समुद्र किनारपट्टीला पसंती देताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।